जय गुरुदेव शेतकरी मित्र, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की जलतारा खड्ड्यांची योग्य जागा कोणती। तर डोंगराळ प्रदेश असेल तर आज इतका साधा टेक्निक आहे की ज्या उताराला पाणी येऊन साचतं आणि थांबतं अशा ठिकाणी आपण जलताराच्या शोष खड्ड्याची जागा निवडतो। आम्ही पहाडपूरला आहोत, राष्ट्रपतींचं गाव आहे, इथं आम्ही जलतारा प्रकल्प राबवला आहे आणि डोंगराळ भागे इथून प्रचंड पाण्याला वेग आहे आणि या जागेवर आम्ही जलतारा प्रकल्प किंवा जलताराचा शोष खड्डा केला। 5 बाय 5 6 फूट खोल आणि इतके सुंदर दगड टाकलेत। दगड काळ्या पाषाणाचे आहेत पण इकडे पिवळट पाषाण आहे आणि डोंगरावरचे गोलगोटे आहेत। तुम्ही बघू शकता या वगळातून आलेलं सगळं पाणी या जलताराच्या शोष खड्ड्यामध्ये मुरलेलं आजही आपल्याला दिसतंय। आणि जमिनीमध्ये जर करायचं असेल तर 1 एकराचं उदाहरण घेतलं तर ज्या उताराला पाणी येऊन साचतं त्याचा कोपरा 5 बाय 5 6 फुटाचा शोष खड्डा करा, मुरुमापर्यंत न्या, 5.5 फूट दगडानं भरा। जिथं पाणी जास्त साचून राहतं अशा ठिकाणी एकरी 2 करा, 2 कोपऱ्याला 2। इतकं सिंपल टेक्निक आहे, मात्र या दगड प्रॉपर टाकणं खूप महत्त्वाचं आहे। हे उदाहरण आहे तुमच्या समोर की 5 फूट रुंद, 5 फूट लांब, 6 फूट खोल आणि 5.5 फूट दगड भरलेले आहेत। अर्धा फूट जागा रिकामी ठेवलेली आहे। बघा, याच्यातून पाणी खाली उतरलं, याच्यातून पाणी खाली उतरलं, याच्यातून पाणी खाली उतरलंय। यासाठी अशा पद्धतीचं रचना आणि स्ट्रक्चर हे जलताराच्या खड्ड्याचं आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की मग याच्यावर वरतून मुरुम टाकायचा का माती टाकायचा का? अजिबात नाही। माती आणि मुरुम टाकला तर पाणी हे वरतूनच वाहून जाईल, काही प्रमाणामध्ये मुरल पण त्याला ती गती नसते मुरण्यासाठी। म्हणून आपण खड्ड्यामध्ये अर्धा फूट जागा रिकामी ठेवतो की ते पाणी उतरतं आणि दगडाच्या सांधीमधून प्रचंड वेगानं जमिनीमध्ये मुरतं। आज गरज आहे मित्र हो, भूजल पातळी वाढवण्यासाठी, पाण्याचा निचरा करण्यासाठी, मातीचं संवर्धन करण्यासाठी आणि जमिनीत ओलावा टिकून जीवजंतूंना जगवण्यासाठी। आणि हे सगळं एकच जलताराचा शोष खड्डा शेतकऱ्यांना परिणाम देतं। तर या खड्ड्यातून 4 महिने पडलेल्या पावसाच्या प्रत्येक पाण्याचं संवर्धन आहे, थेंबाचं संवर्धन आहे आणि ते भूगर्भात जातं जिथं पाण्याची राहायची जागा आहे, भूजल पातळी वाढते। अतिवृष्टीमध्ये कित्येक दिवस साचून राहिलेला पाण्याचा निचरा ताबडतोब होतो, वाहून जाणारी माती त्याच क्षेत्रात थांबते, पिकं संरक्षित होतात, जमिनीमध्ये वापसा होते आणि वापसामुळं निचरा झाल्यामुळं पिकांची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होते। आणि हा निचरा जमिनीची धूप थांबवून पाणी जमिनीत जात असताना खालून ओलावा निर्माण करतो, ज्या जमिनीच्या अंतर्गत ओलाव्यामध्ये जमिनीमध्ये आणि मातीमध्ये जीवाणूची संख्या वाढते, जे अन्नद्रव्य निर्माण करतात आणि तुमच्या खताचा खर्च कमी करून पिकांना नैसर्गिक दर्जा, चव, उत्पादन क्षमता वाढीवर काम करतात। तर असा शेतकऱ्यांच्या सर्वांग समृद्धीचा प्रकल्प म्हणजे जलतारा आहे। खूप खूप धन्यवाद। जय गुरुदेव।